नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआय कडून तपास सुरू, दोषींवर योग्य कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांचे मंजूर झालेले परदेश दौरे रद्द, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश। परदेश दौरे टाळा, या मोदींच्या आवाहनानंतर निर्णय। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि सुनेत्रा पवार यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाल्याची चर्चा। गुवाहाटीवरून परतताना तटकरे आणि पटेलांचा मुख्यमंत्र्यांच्या विमानातून प्रवास। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इलेक्ट्रिक वाहनातून प्रवास, ताफ्यातील वाहनांची संख्याही केली कमी। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल 22 आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाणार, रोहित पवार यांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ। आमच्या पक्षाबाबत कुणीही भाष्य करू नये, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील यांना रोहित पवारांना सुनावलं। रुपाली चाकणकरांची उद्या ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता, भोंदू खरातसाठी पैशाची फेरफार केल्याचा चाकणकरांवर आरोप। नीट पेपर फुटीच्या विरोधात आता अभाविप सुद्धा रस्त्यावर, एनटीएच्या मुख्यालयासमोर निदर्शनं। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीवरील 21 कोटी रुपयांचा दंड कायम, शुल्क रद्द करण्याची विनंती महसूल खात्यानं फेटाळली। विधान परिषदेच्या 10 सदस्यांचा उद्या शपथविधी, सभापती राम शिंदे देणार सदस्यत्वाची शपथ। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या दहशतवादी नेटवर्क विरोधात मोठी कारवाई, नालासोपारा, मीरा रोड आणि नागपूरसह एटीएसची अनेक ठिकाणी छापेमारी। निदा खानला आश्रय देणं एमआयएम नगरसेवकाला भोवलं, मतीन पटेलचं घर आणि कार्यालय जमीनदोस्त। महाराष्ट्रात जिहाद केला तर देवाभाऊंचा बुलडोझर चालणारच, नितेश राणेंची प्रतिक्रिया। संभाजीनगरमध्ये एमआयएमला आणखी एक झटका, नगरसेवक मेराज खाननं बनावट जन्मदाखल्यासह तिसऱ्या अपत्याची माहिती लपवल्याचा आरोप। नीट पेपर फुटी प्रकरणी शुभम खैरनार सीबीआयच्या ताब्यात, शुभमला मंगळवारी रात्रीच मुंबईमध्ये आणलं। नीट पेपर फुटीचं पुणे कनेक्शन सुद्धा उघड, खैरनार सोबत पुण्यामधील धनंजय या व्यक्तीचाही पेपर फुटीच्या रॅकेटमध्ये सहभाग। पंतप्रधान मोदींच्या ताफ्यामध्ये फक्त 2 गाड्या, ताफ्यात अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहनं ठेवण्याचे निर्देश। बारामतीमध्ये पुन्हा विमान अपघात, गोजुबावी गावच्या हद्दीत शेतातल्या खांबाला धडकून शिकाऊ विमान कोसळलं। सीबीआय संचालकांच्या निवडीवर राहुल गांधींचा तीव्र आक्षेप, संचालकांचं नाव बैठकीपूर्वीच निश्चित केल्याचा आरोप। अखिलेश यादवांचे सावत्र भाऊ प्रतीक यादव यांचं निधन, कारण अद्यापही अस्पष्ट। सोनं चांदीची खरेदी कमी व्हावी म्हणून केंद्र सरकारनं कर वाढवला, सोनं चांदीवरील आयात शुल्क 6% 15%। सोलापूरमध्ये 1,90,00,000 रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त, रिजवीर शब्बीर खान आणि साहिल सिकंदर पीरजादे हे 2 आरोपी अटकेत।